गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी स्मिता। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूयात काही ठळक घडामोडी। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। 3 पिढ्यांपासून शिवसेना भाजप बरोबर होती, पण त्यांच्या नव्या पिढीने युती तोडली आहे। हे करताना त्यांनी हिंदुत्वाशी असलेले नाते का तोडले हे मात्र कळलं नाहीये। खरे तर त्यांनी आधी त्यांचे भगवे कमळ पांढऱ्या रंगाचे का केले याचे उत्तर दिले पाहिजे, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केलाय। बिनकामाचा बाबा, धरणे भरणारा दादा की दिल्ली पुढे शेपूट हलवणारा व त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारा भाजपचा मुख्यमंत्री हवा, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नगरच्या गांधी मैदानात ठाकरे यांची सभा झाली आहे। यावेळी बोलताना त्यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले। राष्ट्रवादी व काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीत आपण वस्त्रहरण केले, आता पुन्हा त्यांचे वस्त्रहरण करायचे असेल तर आधी त्यांना कपडे घालावे लागतील, असे सांगून ठाकरे म्हणाले, सिंचन घोटाळा, चारा घोटाळा, शेण घोटाळा अशा आरोपातून त्यांची अब्रू आम्हीच वेशीवर टांगली आहे। त्यानंतर आपल्या मेहनतीने केंद्र सत्तेवर आलेले भाजपवाले केंद्रातील साऱ्या ताकदीशी महाराष्ट्रावर आता आलेत। त्यामुळे आता त्यांचा अफजल खानचे संकट म्हटले तर चुकले कुठे? मी या संकटाची टोपी फेकली, त्यात तुम्ही स्वतःहून डोके घातले, त्याला मी काय करू शकतो? मात्र प्रचंड घोडदळ हत्तीदळ घेऊन आलेल्या अफजल खानालाही छत्रपती शिवरायांचे मुठभर निष्ठावान सैन्य भारी पडले होते व निष्ठेवरच जिंकले होते, हे विसरू नका, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिलाय। भाजपने शिवसेनेची युती तोडली, पण त्यांच्याकडे उमेदवारांचा पत्ता नव्हता, त्यामुळे इकडून तिकडून गोळा केले गेले व आता शिवछत्रपतींचा आशीर्वाद ते मागतायत। मात्र या लोकांनी कधी शिवजयंती साजरी केली काय, असा सवाल करून ठाकरे म्हणालेत, मी त्यांच्यावर टीका करू इच्छित नाही, पण या मातीत जो जन्माला वाढला व ज्याने या मातीची सेवा केली त्याला शिवछत्रपतींचा आशीर्वाद मिळतो, हे त्यांनी आधी लक्षात घ्यावे। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चारकोप इथल्या सभेमध्ये बोलताना विनोद तावडे भाजपाचे पोस्टर बॉय असल्याची टीका तावडेंचे नाव घेता केली आहे। इथे एक येडं उभय, स्वतःचा मतदारसंघ सोडून आलाय, घर कुठे, उभा राहतोय कुठून, सगळी नौटंकी नुसती, पोस्टर बॉय आहे नुसता, अशा शब्दात बोलताना राज म्हणालेत, यांच्या सभांना गर्दी होत नाही, यांचं ऐकायला कोणी येतही नाही, म्हणून नरेंद्र मोदी बीडच्या सभेत जे बोलत होते ते अगदी खरे होते। जर आज गोपीनाथ मुंडे असते तर आपल्याला एवढ्या सभा घेण्यासाठी येण्याची देखील गरज नव्हती, मात्र यांच्याकडे गल्लीत सभा घेण्यासाठी देखील नेते नाहीयेत, असंही राज यांनी सांगितलंय। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। लक्ष्मी दर्शन वक्तव्याने नव्या वादात सापडलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस झालेली असली तर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण काहीही चुकीचे बोललो नाही, असा पवित्रा घेतलाय। लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे तर लक्ष्मी म्हणजे देवी, असे आपल्याला म्हणायचे होते, असा युक्तिवाद त्यांनी केलाय। निलंग्यातील एका सभेत गडकरी यांनी हे वक्तव्य केले होते, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय। तुम्हाला पैसे कोणी देऊ केले तरी त्याचा भूलू नका, तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करूनच मत घ्या, असे ते मी म्हणालो होतो, अशी भूमिका गडकरी यांनी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत मांडली आहे। आणि माझ्या वक्तव्यातील लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे तर देवी होय, असंही त्यांनी नमूद केलंय। निवडणूक प्रचाराच्या वृत्तांकनासाठी पत्रकार पॅकेज मागतायत, असे वक्तव्य गडकरी यांनी सिंधुदुर्गातील सभेत केले होते। ते वक्तव्यही मार्ग घेण्यास गडकरी यांनी नकार दिलाय। कुठल्याही मतदारसंघात जा, कुठल्याही उमेदवाराला विचारा, सगळे पत्रकार असे पॅकेज मागतायत, असे मला म्हणायचे नाही, पण खूप जण त्याची मागणी करत आहेत, अशी पुस्ती गडकरी यांनी जोडली आहे। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। पुढील बातमी पंढरपूरमधील। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार समाधान औताडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मंगळवेढा येथे संपन्न झाली आहे। त्यावेळी 40 ते 50 हजार शिवसैनिक उपस्थित होते। मंगळवेढा येथील बाजार समितीच्या ग्राउंडवरती सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डीडीसी बँकेचे संचालक बबन औताडे, पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक निलराज डोंबे, अल्पसंख्याक सेलचे तौफिक शेख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय। आपली मूळ महाराष्ट्राची जी आपली माती आहे, ही माता आहे, या मातेची लेकरं आता त्याचे जर कोण तुकडे पाडायला आला असेल, त्याच्या तुकडे पाडणाऱ्यांना दूर ठेवा आणि आपण एकत्र येऊन आपला अखंड महाराष्ट्र, मग तो शिवरायाचा महाराष्ट्र आहे, अहिल्या देवीचा आहे, ही सगळी देवदैवत आपण घेऊन पूजतो, कशासाठी?
नुसत्या जयंत्या साजऱ्या करण्यासाठी नाही. आज काय, आज अमुक जयंती, परवा काय, परवा तमुक जयंती. मग कुठून तरी फोटो आणायचा, तो ठेवायचा व्यासपीठावर, हार घालायचा. आणि आज यांच्या विचाराची देशाला गरज आहे. त्यांचे विचार माहिती होते का तुम्हाला? माहिती. आरोग्य आहे, पाणी आहे. पंढरपुरामध्ये एवढी लाखो भाविक येतात. यावर्षी कोर्टाने सांगितलं होतं की जर यांची तुम्हाला सोय करता येणार नसेल तर आम्ही सगळ्या वारकऱ्यांना प्रवेश बंदी करू. शेकडो वर्षाची आपली परंपरा, संतांनी आखून दिलेली परंपरा. तुकोबा, ज्ञानोबा, महाराष्ट्रातून पालख्या येतात, दिंड्या येतात. मी स्वतः बघितलंय ते लाखो लोक एकत्र येतात कशी, रिंगण होतात कशी, जातात येतात कशी, कोणालाच कळत नाही. पण त्यांची सोय काय? दरवर्षी मुख्यमंत्री येतात, पंढरपुराच्या चरणी, त्या विठोबाच्या चरणी पहिल्या पूजेचा मान त्यांचा. येतात आणि मनात त्याला प्रार्थना करतात की बाबा माझी खुर्ची जाऊ देऊ नकोस. बरं, ही मागणी कोणाकडे करतात? जो 28 युग विटेवरती उभा आहे, म्हणजे तो खुर्ची, त्याच्याकडे खुर्ची नाही. जो विठोबा आपला उभा आहे युगे 28 करकटावरी. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. मालेगाव तालुक्यातील मेडशी तपासणी नाक्यावर एसटी बसच्या तपासणी दरम्यान 5 संशयित बांगलादेशी युवकांना धारदार शस्त्रासह रविवारी ताब्यात घेण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेने खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोहीम पोलीस प्रशासनाच्या वतीने चौफेर तपासणी मोहीम सुरू आहे. दरम्यान मेडशी तपासणी नाक्यावर पोलिसांनी मलकापूरहून अहमदपूरला जाणाऱ्या एसटी बसची तपासणी केली असता त्यावेळी पोलिसांना बेवारस बॅग आढळली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता सर्वच प्रवाशांनी ती आपली नसल्याचं सांगितलंय. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून एका युवकास ताब्यात घेतलं. त्यावेळी कंडक्टरने त्याच्यासोबत आणखी 5 जण असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी बॅग तपासली असता त्यामध्ये 5 धारदार शस्त्र आढळली आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली असता त्यांच्यापैकी एक युवक पळून गेलाय. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावलाय. आरोपींचं नाव शुगर, मोहम्मद यारिफ, मोहम्मद सैफुल, मोहम्मद अनार, मोहम्मद अहदेल नूर, मोहम्मद मिंदू फजल आणि मोहम्मद फैजली रहमान असून ते बांगलादेशातील जशोर जिल्ह्यातील धम्मपोल तालुक्यातील रघुनाथपूर येथील रहिवासी आहेत व ते आरोपी भारतात विना पासपोर्ट आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करतायत. आरोपी भारतात कशासाठी आले, त्यांचा म्होरक्या कोण आदी माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. ही कारवाई ठाणेदार रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संतोष इढोळे, अजय महल्ले, रामभाऊ खोडके, संतोष अवघडे यांनी केली आहे. काल रोजी मेडशी चेकपोस्ट येथे आमचे PSI भोसले, नायब तहसीलदार सरनाईक व पोलीस कर्मचारी हे मलकापूर अहमदपूर बसची चेकिंग करत असताना 5 इसमाबद्दल संशय आल्यामुळे त्यांनी त्या इसमांना उतरवून घेऊन चौकशी केली असताना त्यांच्याकडे शस्त्रे मिळाली. तसेच त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मोहम्मद सैफुल, मोहम्मद सागोर, मोहम्मद सद्दाम राहणार रघुनाथपूर, जिल्हा जसोर, बांगलादेश व मोहम्मद वैदूल आणि मोहम्मद मिंटो राहणार जिल्हा जसोर, बांगलादेश यांना पासपोर्ट शिवाय भारतात प्रवेश केल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्याविरुद्ध त्यांनी भारतीय हत्यार कायदा, पासपोर्ट अधिनियम व विदेशी व्यक्ती अधिनियम याप्रमाणे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. देशाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी यांनी उच्च शिक्षित नितेश राणे यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. माझ्या संस्कारात वाढलेला नितेश यांच्याकडे केवळ माझा मुलगा म्हणून पाहू नका. जिल्ह्याच्या जनतेचे ऋण माझ्या पुत्राने फेडावेत यासाठी तो मी तुमच्या स्वाधीन केलाय. या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने त्याला विजयी करून तुमची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहनही राणेंनी केले आहे. कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ दुर्गामाता उत्सव पटांगणावर आयोजित सभेत राणे यांनी भाजपच्या कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर मांडली आहेत. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे उमेदवार नितेश राणे, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, विधानसभा मतदारसंघ प्रचार समिती प्रमुख संदेश पारकर, राज्य प्रचार समिती सदस्य मधुकर भावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राणे म्हणालेत की गेली 32 वर्ष मी राजकारणात आहे. माझा जन्म याच मातीत झालाय. सिंधुदुर्ग माझे कुटुंब आहे असेच मी आतापर्यंत समजत आलोय. राज्यात प्रचार दौऱ्यामध्ये आघाडी घेतली आहे. माझे मुद्दे शरद पवार, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी घेतलेत. सन 2009 मधील काँग्रेसचा पराभव आमच्या जिव्हारी लागलाय. या निवडणुकीत बीजेपीचा उमेदवार मात्र घाबरून गेलाय. मला वाचवा असे म्हणत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कासारडेमध्ये सभा घेण्याची वेळ आणली आहे. एवढ्या खालच्या पातळीवर उतरून पक्षासाठी मते मागणारा पंतप्रधान मी कधीही बघितला नाही. ते आमचे कधीही काही बिघडू शकत नाही. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस उरलेत आणि त्यामुळे नवी मुंबईतील पोलिसांचा आधीपासूनच फौजफाटा तैनात करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणूक शांतपणे पार पडावी म्हणून ही सर्व तयारी केली गेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे 5 बंदुके आणि लुटमारीसाठी वापरण्यात येणारी सामग्री जप्त करण्यात आली आहे. त्यासाठीच नवी मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी सुरेश मेगडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडलेल्या काँग्रेसला तारण्यासाठी आज पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असून त्यांच्या आज 2 जाहीर सभा होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड आणि लातूर जिल्ह्यातील ओसामध्ये राहुल गांधींची सभा होणार आहे. राहुल गांधी महाडच्या परांजपे हायस्कूल मैदानात दुपारी 12 वाजता आणि दुपारी 3:15 वाजता लातूरच्या ओसामध्ये सभा घेतील. आतापर्यंत काँग्रेसच्या एकाही दिग्गज नेत्याने महाराष्ट्रात जाहीर सभा झाली नाहीये. त्यामुळे इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसचा प्रचार मागे पडल्याचं दिसतंय. मात्र राहुल गांधींच्या आजच्या सभेमुळे काँग्रेस प्रचारात जोर पकडण्याची शक्यता आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. तामिळनाडूतील कल्पकम ऊर्जा प्रकल्पातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात त्याचे 3 सहकारी ठार झालेत आणि 2 सहकारी गंभीर जखमी झालेत. ही घटना आज पहाटे 5:30 वाजता घडली आहे. जखमी सैनिकांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोळीबार करणारे विजय प्रताप सिंह याला अटक करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू आहे अशी माहिती CISF चे पोलीस अधीक्षक सी विजय कुमार यांनी दिली आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.